तिकडे गडचिरोलीमध्ये 3 वर्षांपासून रानटी हत्तींनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। हत्ती कधी शेतातील पीक फस्त करतात तर कधी गावात शिरून घरांचं देखील मोठं नुकसान करतात। 8 लोकांचे बळी सुद्धा या जंगली हत्तींनी आतापर्यंत घेतले आहेत। वन विभाग या संदर्भात काही ठोस पावलं उचलणार आहे का, याबाबत स्थानिक नेहमी प्रश्न विचारताय आणि त्याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा एक रिपोर्ट आहे, तो आपण पाहूयात। राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात 2019च्या शेवटी ओरिसा राज्यातून छत्तीसगड मार्गे रानटी हत्तींचा कळप दाखल झाला। काही दिवसानंतर तो छत्तीसगडच्या दिशेने माघारी गेला होता, पण पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर 3 वर्षांपासून या जिल्ह्यात रमलाय। जंगलात मुबलक प्रमाणामध्ये असलेला हिरवा बांबू आणि शेतातील धान आणि मक्यासारखं पीक असल्यानं हे हत्ती उभं पीक रात्रभरात फस्त करून टाकतात। त्यांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला तर सोंडेनं उचलून फेकतात किंवा पायाखाली चिरडतात। 2022 ते 2024 पर्यंतचा जर आपण कालावधी सध्या आपण गृहीत धरला तर यामध्ये जवळजवळ 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि पीक नुकसानीच्या प्रकरणामध्ये ऑलमोस्ट आपल्याकडे 10 ते 12 करोड पर्यंत रक्कम आपण पीक नुकसान असेल किंवा मनुष्यहानी असेल यामध्ये आपण वाटप केलेले आहे। शेतातील पिकांच्या नुकसानीची भरपाई मूळ मालकाला न देता शेती कसणाऱ्या शेतकऱ्याला द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांनी केली आहे। या ठिकाणी जे नुकसान झालेले आहे त्यामध्ये अनेक शेतकरी जे एखाद्या तिथला जो मेन मालक असेल त्याची शेती केलेली आहेत आणि शेती करून ते आपला पोट पाणी चालवत असतात, तर दुसऱ्याच्या नावाने शेती असल्यामुळे तो नुकसान भरपाई सुद्धा जो शेतकरी सध्या पीक घेत आहे त्या शेतकऱ्याला त्याचं नुकसान मिळालं पाहिजे। राज्य सरकारनं वन्यजीवाच्या हल्ल्यातील बळीसाठी कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम गेल्या वर्षी 25 लाखांपर्यंत वाढवली। याशिवाय घरं किंवा गोदामांच्या नुकसानीसाठी ही मदत देण्याचा GR अलीकडेच काढला। पण या कळपातील हत्तींची वाढलेली संख्या हा गडचिरोली जिल्हावासियांसाठी चिंतेचा विषय ठरतोय। गोडाऊन किंवा या पद्धतीचे जे काही स्ट्रक्चर असतात त्याच्या नुकसानीकरता यापूर्वी मदत देण्याची प्रोव्हिजन नव्हती, पण आता त्या 50,000 पर्यंत तशी मदत देण्याची सध्या शासन निर्णयामध्ये नमूद आहे। त्यांची सुरुवातीला संख्या 24 होती, जी आता जवळजवळ 30 पर्यंत संख्या झालेली आहे। त्यामध्ये आता रिसेंटमध्ये लहान पिल्लंही त्या कळपामध्ये दिसून येत आहेत। एका कळपात 30 हत्ती सहसा राहत नाही, त्यामुळे हे हत्ती आता 2 कळपांमध्ये विभागल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जातीये। तसं झाल्यास हत्तींचा उपद्रव आणखी वाढू शकतो। विशेष म्हणजे रानटी हत्तींना दुसऱ्या प्रांतात हुसकावणं किंवा त्यांचा मार्ग अडवणं हे वन विभागाच्याही हातात नाही। अशा स्थितीत वन्यजीव कायद्यानुसार वन्य प्राण्यांचं संरक्षण करतानाच मनुष्य प्राण्याच्या जीवाला निर्माण झालेला धोका कसा दूर करणार याचं उत्तर वन विभागाकडेही तूर्त तरी नाही। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।